टिटवाळ्यामध्ये एक गोष्ट ही की ज्या ऑटोमध्ये आम्ही बसलो ते लोक बोलतात की पैसे इथे नका देऊ, पैसे तुम्ही शॉपमध्ये आल्यावर द्या. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडनंच आम्ही फुलं हारं वगैरे जे पण आहे ते त्यांच्याकडनंच. गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही सर्व अँड वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ अँड टुडे इज माय बर्थडे. तर 16 मेचा व्हिडिओ आहे जो की नंतर अपलोड होईल एडिट वगैरे केल्यानंतर. बट आता वाजतात मॉर्निंगचे 8 आणि आम्ही जातो आहेत मंदिरमध्ये. आम्ही टिटवाळा मंदिरला जातो आहे. सो चलो आजचा पूर्ण होल डे मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. मी कुठे जाणार आहे, काय काय करणार आहे, सर्व गोष्टी. सो एंडपर्यंत राहून ट्रेन गेली आहे. काय म्हणशील तू आता तू काही नको बोलू, तुझ्यामुळेच गेली. मला बोलली सकाळी आपण जाऊया, जेव्हा मी तिला उठवते तेव्हा उठवायचं नाव घेत नाही. जी ट्रेन आता आम्ही पकडणार आहे ती डोंबिवलीला आहे. मला हे लेट करणारे लोक अजिबात नाही. 8:33 की टिटवाला जाने वाली धीमी लोकल है. ऑलरेडी स्टार्ट आहे. सो आता आम्ही स्टेशनला आलो आहे. आता इथून आम्ही ऑटो पकडणार आहेत आणि थेट मंदिरामध्ये जाणार आहे. बोललोच काका त्यांना ऑलरेडी. 10,000 रुपये. ये फायनली आम्हाला ऑटो मिळाली आहे आणि टिटवाळा मंदिरला आम्ही नेहमी येतो. तर रिच्युअल नसतं का प्रत्येकाचा बड्डे असतं की नेहमी यावं लागतं तसं. लास्ट टाइम ताईच्या बड्डेला वगैरे मी आली आणि यावेळी माझ्या बड्डेला आहे मॅडम आल्या. बट ही लेट काय बोलतात ते ऑलवेज लेट करणारी मुलगी. ही जेव्हा लेट होते किंवा ही जेव्हा माझ्यासोबत असते तेव्हा बरोबर ट्रेन पण लेट होते. आता मी काय करू शकते यामध्ये. आणि माझे डोळे किंवा मी थोडी लो वाटत असेल बिकॉज काल आम्ही गेलो होतो हेअर वगैरे कटिंग करायला. ते खूप चांगलं आहे. रात्री लेट आलो त्यामुळे थोडासा फेस डाऊन बट कोई नाही, लेट्स फन बिकॉज आज मेरा बड्डे. अरे व्लॉग जे लोक टिटवाळ्याचे आहेत त्यांना ऑलरेडी माहीत असेल की पेशव्यांच्या काळापासून हे गणपतीचं मंदिर आहे आणि खूप फेमस आहे टिटवाळ्यामधलं. आणि आहे ना टिटवाळ्यामध्ये खूप सारे ब्लॉगर लोक पण राहतात ना. तिला जास्त माहीत नाही बिकॉज त्यांना जास्त ब्लॉग वगैरे काय आवडत नाही. मला पण बोलत असतात काय करतेस तू, बट इग्नोर करते इन सारे लोक. टिटवाळ्यामध्ये एक गोष्ट ही की ज्या ऑटोमध्ये आम्ही बसलो ते लोक बोलतात की पैसे इथे नका देऊ, पैसे तुम्ही शॉपमध्ये आल्यावर द्या. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडनंच आम्ही फुलं हारं वगैरे जे पण आहे ते त्यांच्याकडनंच. येऊ नकोस फ्रेंडमध्ये. यांच्या ऑटोमध्ये आम्ही आलो होतो. छोटंच आहे. ताई जी आहे ती पाय धुवायला गेली आहे. आम्ही इथे प्रसाद वगैरे सर्व घेतला आणि आता आम्ही जाणार आहे दर्शन करायला. आम्ही लवकर आलो त्यामुळे जास्त गर्दी नाही. मला तर अजून लवकर यायचं होतं सकाळी 7 वाजता वगैरे 6-7 वाजता, कारण की 5 वाजताच ओपन होतं मंदिर. पण या मॅम झोपल्या होत्या. म्हटलं कोई नाही, आरामशीर जाऊया. चलो. सो आम्ही लकी आहोत की आम्हाला लाईन नाही लावावी लागते. बिकॉज इकडे जे तुम्हाला लाईन्स दिसत आहेत ना ऑल टाईम ना इथे इतकी गर्दी असते की या सर्व लाईन्समध्ये तुम्हाला लाईन लावल्यानंतर तुम्हाला दर्शन करायला मिळतं. CCTV इथे कॅमेरा अलाउड नाही आहे. बट थोडंसं पुढे गेल्यावरती मी बंद करणार आहे. सो या छान वाटतं आहे बर्थडे आणि इतकी लाईन नाही लावावी लागते. जसं आमचे दर्शन वगैरे करून झाले. ताई फोटो वगैरे क्लिक करते आहे आणि जसं मी म्हणता चलो एक राऊंड मारूया. आज ते काय आहे काय माहीत, बायकावरच्या झाडाला राऊंड वगैरे मारतात. खरं तर आज माझं काही फिक्स नव्हतं की मी मंदिरामध्ये येईल वगैरे किंवा काय.
पण आणि मी एवढी एक्सायटेड पण नसते माझ्या बड्डेला नाही का, म्हणजे ठीक आहे चलो फोटो पण काढले तर काढले नाही तर नाही, म्हणजे मी एकदम ती चाइल्ड आहे की मला कसली इतकी एक्साइटमेंट वगैरे नसते. बट यावेळी मी खूप एक्साइटमेंट दाखवून हॅपी राहून सर्व गोष्टी करते. मंदिरामध्ये आली आहे, दुपारचा काहीतरी प्लॅन आहे, जसं की मी इव्हनिंगसाठी ड्रेसेस वगैरे घेतले, वेगवेगळे ठरवले थीम वगैरे. याआधी मी कधी एवढे एक्सायटेड नसायचे, बट बिकॉज लास्ट 1-1.5 वर्षामध्ये मी माझ्या 2 फ्रेंड्सला जाताना बघितले, म्हणजे ते या जगात नाही आहेत. आणि असं वाटतं की लाईफ खूप अनप्रिडिक्टेबल आहे, कधी संपेल आपल्याला माहीत नाही, कोणता दिवस आपला शेवटचा असेल, काय आपलं शेवटचं असेल आपल्याला काहीच माहीत नाही. त्यामुळे मला वाटतं देवाने जी लाईफ दिली इतकी सुंदर आहे. आपला बर्थडे असेल, ताईचा बर्थडे असेल किंवा काही पण फेस्टिवल असतील तर सर्व सेलिब्रेट करा, हॅपी राहा आणि जेवढं तुम्हाला जगता येईल तेवढं जगण्याचा प्रयत्न करा, आनंद गोळा करण्याचा प्रयत्न करा. बिकॉज माहीत नाही आपल्याला कोणता मोमेंट कोणाचा लास्ट असेल, कोण आपल्यासोबत कधीपर्यंत आहे. सो लाईफ एन्जॉय करा एवढंच बोलेल. आता आमचं दर्शन वगैरे झालं, आता आम्ही थोडंसं इकडे फिरू वगैरे गार्डनमध्ये वगैरे आणि त्यानंतर आम्ही घरी जाऊ. मग त्यानंतर बघूया दुपारचा काय प्लॅन आहे, देन इव्हनिंगचा काय प्लॅन आहे. ऑफकोर्स इव्हनिंगला म्हणजे सगळे फ्रेंड्स लोक वगैरे येणार आहेत घरी. सो जस्ट आमचं दर्शन वगैरे सर्व करून झालं आणि या मॅडमचे मी लाख फोटो काढले असतील. बड्डे कोणाचा आहे, फोटो कोण काढता मला तर काही समजत नाही. ऑल टाईम हिला येस, जर कोणी कॅमेरामॅन मुलगा असेल तर कमेंट्समध्ये मेसेज करा, हिचा नंबर सेंड करेल मी. सो चलो आता आम्ही घरी जायला निघतोय. बाय बाय. आता वाजता आहेत 2 आणि मी गेले होते माझ्या ॲब्रोज करायला, बिकॉज टाईमच नाही मिळाला ॲब्रो वगैरे करायला. आणि माझा ड्रेस फिट करायला गेले होते, जो की मी इव्हनिंगला घालणार आहे. आणि फटाफट मी रेडी होते आणि त्यानंतर मी जाणार आहे माझ्या फ्रेंडच्या घरी, बिकॉज त्या लोकांनी घरी सेलिब्रेशन ठेवलं आहे छोटंसं. सो चलो. सो जस्ट मी घरी आले, रेडी वगैरे झाले आणि इथे सर्व माझा वेट करत आहे. सो मी कशी दिसते मला कमेंट्समध्ये सांग. आमच्या इकडे ना दुपारी सर्व लोक झोपतात आणि मी जी चप्पल घातली ना त्याचा आवाज बघा, म्हणजे पूर्ण खाडखूड आवाज होते बघा. मी काय नाही करू शकत, बिकॉज हिलची चप्पल आहे, किती पण स्लो पाय टाकू देत इतकाच खाडखूड आवाज होतो. आता 5 वाजता आहेत आणि मम्मा खूप चिडली असेल, बिकॉज संध्याकाळी माझे दुसरे फ्रेंड्स येणार आहेत. सो त्या लोकांसोबत केक कटिंग करायचं, त्यांच्यासाठी जेवण बनवायचं आहे. तर आता थोडं घरी जाते, फ्रेश होते आणि मम्मीला फटाफट जेवण बनवू लागते. मी स्वतःच खूप थकली आहे, बिकॉज बाहेर इतकं ऊन आहे. माझ्या मम्मीने सगळा पसारा काढला आहे उन्हात तानामध्ये. का एवढा पसारा काढूसा वाटतं मला समजत नाही का, म्हणजे किती घाण काढली माहिती आहे का? फेकायला 2 पिशव्या भरल्या, 3 पिशव्या भरल्या. सो मी तर मी फ्रेंड्स लोकांसोबत सेलिब्रेशन केल्यानंतर घरी आले आणि थोड्या वेळामध्ये आता मम्मी जी आहे तिथे बिर्याणी बनवते आहे, कारण की सगळे माझे फ्रेंड्स येणार आहेत आणि ताई दादा वगैरे आहेत, सर्वांसाठी ती बिर्याणी बनवते. सो इथे नॉनव्हेज टाकलं आहे आणि या मोठ्या टोपामध्ये मम्मी बिर्याणी बनवते. मम्मी इथे बघ, इकडे थांब, गरम होते ना? खूप गरम होते. पण माझी मम्मी वर्ल्डची बेस्ट बिर्याणी बनवते आणि मम्माच्या हातची बिर्याणी मला खूप आवडते. मम्मा बिर्याणी वगैरे बनवते आणि इकडे माझी बहीण जी आहे ती कोशिंबीर बनवते. आणि मॅडम सिरियल बघतायत माझ्या नवऱ्याची बायको, जी सिरियल संपून खूप वर्ष झाले तरी पण ही सिरियल बघते. काही नाही, आता मी जाते थोड्या वेळामध्ये, रेडी वगैरे होते आणि मग भेटूयात. मी रेडी झाली आणि मी येलो अँड व्हाईटमध्ये असा ड्रेस वेअर केला आहे. मी तुम्हाला माझा आउटफिट दाखवते. ओके, ही माझी ताई आहे, तिला थोड्या वेळ आधी तुम्ही बघितलं असेल, दिवसभर माझ्यासोबत होती. चलो मेरा आउटफिट दिखावा अभी. सो दिस इज माय आउटफिट गाइस. आता आम्ही केक वगैरे कट करणार आहे, देन मी बिर्याणी खाणार. माझी मम्मा पण, मम्मी आहे ना, इथं गरम आहे. से हाय मम्मा. मम्मीने बिर्याणी बनवली, बिचारी कधीपासून गरमीमध्ये बिर्याणी बनवत होती. आम्ही पण बारीने तिला हेल्प केली, लाईक चॉपिंग करून देण्यामध्ये, चिकन वगैरे वॉश करून देण्यामध्ये. माय दो अनमोल रतन. त्यामुळे बाहेर की परत मला लेक्चर भेटेल. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर कोमल, हॅपी बर्थडे. ओके, मी कसं घेतलं काय